नमस्कार मित्रांनो, आपण सध्या पुळूस गावामध्ये आहे आणि या पुळूस परिसरात नवदर संबंध पंढरपूर, मंगळवेढा आणि मोहोळ तालुक्यात एक व्यक्ती देवदूताप्रमाणे प्राण्यांची सेवा करतात. ते म्हणजे संपूर्ण 3-4 तालुक्याला नाव प्रसिद्ध आणि परिचित असणारे आमचे सर्वांचे प्राणीमित्र असणारे आदरणीय गाडवे डॉक्टर यांच्यासोबत आपण आज गप्पा मारतोय. खरं तर गाडवे डॉक्टर यांच्यासोबत गप्पा मारत असताना आपण सध्या तर आपला वादळवाट 55-77 हा चॅनल पूर्ण पंढरपुरी विषयी म्हशीविषयी काम करतोय आणि एकंदरीत पंढरपुरी म्हशी विषयी काम करत असताना ज्या ज्या कुणाला अडचणी आहेत, सध्या महत्त्वाची अडचण आहे की म्हशी रेड्या काही गाप जात नाहीत, भाकड काळाच्या काही अडचणी असतील, काही दुधाच्या असतील, अशा एकंदरीत या पंढरपुरी म्हशीबद्दल अभ्यासपूर्ण असणारं व्यक्तिमत्व आदरणीय डॉक्टर गाडवे साहेब. नमस्कार सर. नमस्कार. आता खरं तर आम्ही पंढरपुरी म्हशीबद्दल एकंदरीत तुमच्याबरोबर चर्चा करताना आज खरं तर मुरा हरियाणाची असणारी जापर असेल किंवा या म्हशी असा आणि पंढरपुरी असेल, एकंदरीत या तुलनेत दोन्ही म्हशीपैकी तुमचा एवढा मोठा अभ्यास आहे. आज तुम्ही जर्शामध्ये काम करताय, सगळ्याच म्हणजे प्रत्येक प्राण्यावर तुम्ही काम करताय. तुमचा एकंदरीत अनुभव पंढरपुरी म्हशीबद्दल आम्हाला कसा आहे, काय सांगताल? कसं आहे, मुरा असू द्या, जाफराबादी असू द्या, त्याच्यापेक्षा पंढरपुरी म्हैस ही आपल्या म्हणजे भागात आपल्या वातावरणाला सूट होणारी जात आहे. आणि मूळ कसं आहे, मुरा आणि जाफराबादी ह्या जाती इथं आपल्या वातावरणात थोडं गाभ जाण्यासाठी त्रास करते त्या. जाते त्या, पण त्रासदायक. त्यांचं ती वातावरण वेगळं, आपलं वातावरण वेगळं. आणि पंढरपुरी जात ही अशी आहे की आपल्या इथं त्यांच्या तुलनेत ही जास्त गाभण कालावधी गाभण राहण्यासाठी सोयीस्कर होते. आता काय काय आम्ही गोट बघतोय, काय काय पशी अतिशय सुंदर देखणी म्हैस असते आणि ती गाभच जात नाही. त्या लोकांना सल्ला काय द्याल तुमच्या मते? एकंदरीत त्याच्यावर ट्रीटमेंट किंवा तुमच्याकडून काय ट्रीटमेंट होऊ शकते किंवा कशा पद्धतीने म्हशीची व्यवस्था, काय गोष्टी काळजी घेतल्या पाहिजे? चांगल्या रेड्या आहेत पण गाप जात नाहीत, किंवा काही प्रॉब्लेम असे आहेत की ते भांड बाहेर येणं असेल किंवा गाभड नसेल, या गोष्टीवर आम्हाला पंढरपुरी म्हशी पालकांना काय सल्ला द्याल? कसं आहे, गाभण जाण्याचा ही जी समस्या आहे काय, ते आता बऱ्याच प्रमाणात वाढलेली. म्हणजे गाभ न राहणं ही समस्या बऱ्याच पशुपालकांची आता आहे. तर त्यापैकी एकच आहे की जरी गाभ जात नसली म्हैस काय, त्याला कारणं बरीच आहेत. त्यातले एक ठराविक कारण म्हणजे त्याचे न्यूट्रिशन व्यवस्थित झालं पाहिजे. त्याचं म्हणजे काय म्हणतो आपण, मायक्रोन्यूट्रियनची म्हणतो आपलं, ह्याचं काय मिनरल मिक्सचर जे आहे ते फार महत्वाचं आहे. महत्वाचं आहे. म्हणजे काय झालंय, आता चाराच त्या पद्धतीचा सकस नाही. त्याच्यासाठी मिनरल मिक्सचर कायमस्वरूपी जर चालू असेल काय, तर बऱ्याच अंशी गाभण जाण्याचा त्रास कमी झालेला आहे. आणि त्यातून पण जी त्रास करते ते चेक केल्यानंतर लक्षात येतं, बाबा हे काय कारणानं गाभ जात नाही. काय इन्फेक्शन गर्भाशय पिशवीत असेल तर त्याला ते इंट्रायुटेरिन औषध वगैरे सोडलं पिशवीत तर ते गाप जाऊ शकतात, काय अडचण नाही. त्याचा बळस चांगला असायला पाहिजे. काचेसारखा बळस असेल तर व्यवस्थित गाप जायला काय अडचण नाही. कृत्रिम रेतन जर व्यवस्थित केलं तर काहीच अडचण येत नाही. त्या फक्त शेतकऱ्याची जी सांभाळण्याची हे बाबा, त्याला तुम्ही चारा किती सकस घालताय, त्याचं खुराक कसं आहे, ह्याच्यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहे. त्या महत्वाच्या तुम्ही विषयावर आज बोलत असताना सांगितलं की गाभ न जाण्याला कारण महत्वाचा आहार आहे. हो, आहार आहे. त्याला व्यवस्थित सांभाळणी ज्या गोट्यात आहे तिथं फारशा समस्या येत नाही. त्या आता आमच्या निळगुंडे सरांनीच एक रेडी आम्ही घेतली होती शंकरगावातनं. म्हणजे ती माणूस जवळजवळ किती 2-3 वर्ष अपदत होता. सर म्हणले मला रेडी काय करायचं डॉक्टर, घेऊया, बॅग घ्या बिनधास्त म्हणलं. म्हणजे अशी ती रेडी आम्ही गाभ घालून पुन्हा विकली. म्हणजे इथं आणल्यानंतर तिला योग्य मिनरल मिक्सचर दिलं, योग्य ट्रीटमेंट दिली. ट्रीटमेंट नंतर ती गाभ घालून चेक करून आम्ही विकली ती रेडी.
बरं बरं. आता डॉक्टर साहेब, पंढरपुरी म्हशीविषयी आता तुम्ही सांगितलं की सगळ्यात म्हणजे गाभ जाण्यासाठी महत्वाचा तिचा आहार पाहिजे. आहार आता लहानपणापासून एखाद्या वासराची सांभाळ करायची झाली म्हणजे ते जनताच्या ह्याच्यापासून काय ट्रीटमेंट त्या वासराला काय दिली पाहिजे? काय नाही, ट्रीटमेंट काय तेव्हा हाय जनताचं वगैरे डोस काय रेग्युलर आपले दिले का काय, म्हणजे वेगळं फक्त सांभाळणे तुमची व्यवस्थित पाहिजे, खुराक व्यवस्थित त्याला पाहिजे, योग्य टाइम टू टाइम सगळ्या गोष्टी झाल्या का गाभ जायला कुठलंही जनावर त्रास करत नाही. पण तुमची सांभाळणीच व्यवस्थित नसेल त्या जनावराची, आहार मॅनेजमेंट जर व्यवस्थित नाही झालं लहानपणापासून तर ते त्रास करणारच तुम्हाला गाभ जायला. आता वैरणीमध्ये काय प्रकार घातलं पाहिजे? जनरली मी नॅचरली ही पद्धतीनं ही वैरण घातली तर जनावर व्यवस्थित राहू शकते अशी काय? सगळीच वैरण निसते घासाचीच वैरण असावंच काय नाही, आलटून पलटून वैरण असावी, घास असावा, पुन्हा तुमची मकेच मकवान असावं, कडूळ असावं, म्हणजे अशी एक ते एक वैरणीच काही हे नाही ना, त्याला गरज नाही. आता डॉक्टर साहेब, हे एकंदरीत पंढरपुरी म्हशीबद्दल तुम्हाला किस्सा विचारत असताना आता महत्वाचा प्रश्न राहिला की आमचा काय आहे की पंढरपूर म्हशीचं दूध वाढवण्यासाठी काय म्हणजे मेडिकलमध्ये उपलब्ध आहेत का काय गोष्टी, किंवा नॅचरली खाण्यावरच वाढू शकते, बाकी काय तुम्ही काय बरं का, ठीक आहे औषध वगैरे भरपूर आहेत, बऱ्याच कंपनीचे औषध आहे, ते कॅल्शियम आहे, फॉस्फरस औषध आहे, सगळे आहे ते, पण त्याबरोबर तुमची सुरुवातीपासूनची सांभाळणी कशी आहे, तुम्ही गाभण कालावधीत त्या जनावराला कसं सांभाळताय त्याच्यावर अवलंबून आहे तुमचं दूध देणं. तुमच्या जनावरा अंगावर मांस नाही आणि पुन्हा तुम्ही येलं का पळताय दूध वाढायसाठी, म्हणजे ते शक्य नाही. म्हणजे तुम्ही त्यात स्टोरेज व्यवस्थित करून ठेवलं पाहिजे, जनावर तंदुरुस्त ठेवलं पाहिजे, गाभण कालावधीत चांगलं सांभाळलं पाहिजे, तर ते दुधाला काहीच अडचण नाही. पण जर तुमची सांभाळणी गाभण कालावधीतली व्यवस्थित नसेल, आहार व्यवस्थित नसेल, तर ती कसं तुम्हाला दूध देणार वेळ आल्यानंतर? बर बर बर. म्हणजे प्रत्येक गोष्टीची पहिल्यापासून विषय नाही, अगोदर पासूनच त्याची खबरदारी घेतली तर ते हे. आता आपल्यासोबत निळगुंडे सर आहेत, त्यांचाही म्हशी टॉपच्या आहेत, त्यांच्याकडे एक नंबर जातीच्या म्हशी बघायला मिळतात. सर, डॉक्टर साहेबांचे जे म्हणजे तुम्हाला काय अनुभव आला का सर, म्हणजे असं म्हशी तुमच्या एकंदरीत तुमच्यापाशी आल्या किंवा डॉक्टर साहेबांच्या संबंधित कुणाच्या म्हशी बऱ्यापैकी डॉक्टर साहेबांनी घालवल्यात? डॉक्टर साहेब माझे मित्रच आहेत. बरं बरं बरं. यांनी एक मला 4-5 बाकडा घ्यायला लावल्या होत्या. बाकडा गाभण जाणाऱ्या? गाभण जाणाऱ्या म्हशी, खाटकाला जाणाऱ्या म्हशी. बर बर बर. त्यांनी ती सक्सेस करून दिल्या मला. बर बर बर. डॉक्टर साहेब, आता म्हशीचं तर पंढरपुरी म्हैस वाचली पाहिजे, तुम्ही फार मोठं चांगलं काम केलं की गाभ न जाणाऱ्या, म्हणजे पैलवानांनी सांगितलं की खाटकाला जाणाऱ्या म्हशी तुम्ही सक्सेस करताय. आता दुसरी एक बाजू खिलारमध्ये एक तसाच प्रॉब्लेम आहे शिमाचा. बरोबर. आता खिलारमध्ये पण असाच प्रॉब्लेम आहे, म्हणजे गाभ न जाणं आणि ते खाटकाला जातात. मग म्हणजे खाटकाला जाण्याचं प्रमाण फक्त गाभ न जाणे हेच व्हायला लागले. बरोबर. म्हणजे त्याची खबरदारी पंढरपुरी म्हैस असेल किंवा खिलारमध्ये असेल, काय काळजी घेतली पाहिजे एकंदरीत आम्हाला? काळजी फक्त तुमचं त्याला आहार मॅनेजमेंट व्यवस्थित केला जनावरांचा का, दुसरी काही काळजी, विशेष काळजी घेण्यासारखं काय नाही. तुमचं सगळ्या गोष्टी आहारावरती येत्या. म्हैस जर विली म्हणजे वासरू तिला झालं तर काय ट्रीटमेंट घेतली पाहिजे, काय गोष्टीची खबरदारी घेतली पाहिजे, तिला काय खायला दिलं पाहिजे, किंवा येलेल्या ती म्हणजे तिच्या अंगातलं बऱ्यापैकी ही झालेलं असतं, एनर्जी डाऊन झालेली असते, त्यावेळेस काय देणं गरजेचं आहे? काय हेच आपलं म्हणजे पौष्टिक घटकाचं वेगळं काय द्यावं लागतं? वेगळं काय नाही, आपले मेडिकल मध्ये वगैरे मिळतेत औषध बरेच आहे, ते एनर्जी टॉनिक वगैरे दिले का काय अडचण नाही. कॅल्शियम गुळ वगैरे टाका तुम्ही खुराकात, गुळ वगैरे टाका, म्हणजे त्याची एनर्जी भरून निघावी. बरोबर. एनर्जी लॉस झालेला असतो त्याच्यात व्यायच्या टायमिंगला. आहार व्यवस्थित घातला काय नाही, सगळ्या एकंदरीत सगळ्या गोष्टी आहारावरती अवलंबून आहेत ह्यात, बाकीचं काय नाही तुम्हाला सांगतो. आणि जर तुम्ही अगोदर जर चांगली सांभाळलेली गाय असेल, म्हैस असू द्या, कुठलंही जनावर असू द्या, त्याची गाभण कालावधीत चांगली देखभाल केलेली असेल तर वेळ आल्यानंतर तुम्हाला डॉक्टर बोलवायची सुद्धा गरज नसते. काही सुद्धा गरज नाही. बघा, हे सर्व आपल्याला आदरणीय आडवे डॉक्टर सरांनी अतिशय सुंदर माहिती सांगितलेली आहे. महत्वाच्या काही गोष्टी सांगितल्या की खबरदारी अगोदरच घेतली पाहिजे प्रत्येक. अगोदरची खबरदारी महत्वाची. तुमचं गाभ जायला त्रास करणार नाही, टाइम टू टाइम माझाला येणार, व्यवस्थित सांभाळल्यानंतर तुम्ही त्याला लक्ष नाही दिलं, ती 6-6 महिने वर्ष माज येऊन गेल्या, माज करायला तर त्याला ताकद पाहिजे का ना, व्यवस्थित ती तंदुरुस्त पाहिजे जनावर. बरं केला माज तर ती चांगला व्यवस्थित माज जे तंदुरुस्त असेल तर माज चांगला करणार आहे.
कच्चा माज करायचं आणि भरायची असू द्या रेडा दाखवते उलट ते राहत नाही ते. आता मला ह्यात तो एक तुमच्याकडून एक गोष्ट शिकायला खूप मिळाली. आपण आतापर्यंत काय चालतं, आम्ही पंढरपुरी म्हशीच्या गोट्यांच्या मालकांच्या मुलाखती भरपूर घेतल्या, टॉपच्या म्हशी दाखवण्याचा एकंदरीत प्रयत्न केला. पण सगळ्यात महत्वाचं काय होतं की जे प्रॉब्लेम ज्या गोट्यावर जे होते त्याचं उत्तर आमच्याकडे नव्हतं. आज तुमच्या माध्यमातून त्या गोटेधारकांना उत्तर मिळालं. तरी किंबहुना कुणाचे काय प्रश्न शंका असतील तर ते आमचे मित्र आहेत लोमटे, महेश लोमटे, शिवाजी लोमटे, सॉरी शिवाजी लोमटे, हा त्यांची 1-2 म्हशी अशा ही होती, आम्ही गाप घालून दिल्या. गाप घालून. होय, म्हणजे सुरुवातीपासून त्याने आता त्यांना मॅनेजमेंट सांगितल्यानंतर ते त्या व्यवस्थित करायला लागलेत, काय अडचण नाही. मला काय सांगायचं आहे की प्रत्येक माणसाचं जर एकंदरीत अशा गोट्यावर आहेतच म्हशी, क्वचित एखादी चांगली म्हैस आहे, देखीने आहे, सांभाळावं वाटते, हिच्याकडून भरपूर विस्तार करावा वाटतोय, पण ती म्हैस जर गाप जात नसेल तर निश्चित तुम्हाला गाडवे डॉक्टर सरांचा फायदा निश्चित होणार आहे. त्या म्हशी पालकाला किंवा खिलार पालकाला निश्चित ज्या आपल्या एरियामध्ये जे कोणी म्हशी पालक असतील किंवा जे खिलार असतील, प्रेमी असतील, त्या सर्वांना डॉक्टरांचे तुम्ही अपॉइंटमेंट घ्या. तुमचे त्या याला नंबर द्या, म्हणजे व्हिडिओमध्ये कमेंट करा, कारण सरांचा नंबर सर भरपूर बिजी असतात. त्यांचा नंबर दिला की तुम्ही प्रत्येक गोष्टीला फोन करत राहाल. ज्यावेळेस तुमचा फोन नंबर त्या व्हिडिओमध्ये पडतील त्यावेळेस फोन नंबर मी त्या पद्धतीनं सूचना देतो. आणि तरी खरंच एखाद्याला मनापासून जर प्रॉब्लेम असेल तर माझ्या नंबरवर फोन करा. माझा नंबर आहे 9970593003. या नंबरवर खराच ज्या व्यक्तीचा गाय गाप जात नाही किंवा म्हैस रेडी गाप जात नाही अशा व्यक्तीला 100% आपण त्याच्या खाटकाकडे जाणाऱ्या जनावराला वाचवचा प्रयत्न हेच करूया. 101%. डॉक्टर धन्य साहेब, तुम्ही वेळात वेळ काढून आमच्या वादळवाट 5577 या चॅनलला वेळ दिला आणि आपला अमूल्य वेळ देऊन पंढरपुरी म्हैस वाचली पाहिजे, खिलार वाचलं पाहिजे या क्षेत्रात तुम्ही बरेच वर्ष झालं काम करताय. गाब न जाणारी जनावर गाब घालवण्याचा प्रयत्न करून एक चांगली म्हणजे पशुसेवा करताय. निश्चित तुम्हाला त्या जनावराचा तर आशीर्वाद आहेच, पण अशा तुमच्यासारख्या देवदूता माणसामुळेच पंढरपुरी म्हैस वाचते, खिलार वाचते. या सर्वांच्या तुम्हाला शुभेच्छा आहेत. आपण आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद डॉक्टर. धन्यवाद.